महाराष्ट्रामध्ये बरेच नामचीन हॉटेल आहे, त्याच्यामधलं एक आहे हॉटेल शौर्यवाडा। हा जो एंट्रन्स आहे ना भावांनो, मटन थाळी। मी एक व्हेज थाळी मागवतो डॉट। मी ऑर्डर 9:30 वाजता दिली, तर बघू तो 15 मिनिटं बोललाय। ही अशी थाळी आहे ओव्हरऑल, तुम्ही बघू शकता। अरे उधर पनीरचं थोडा अंदाज बघा। तर एवढं आमचं आता बिल आलंय। ओके, सो शॉर्ट आणि सिंपल मध्ये तुम्हाला सांगेल जी सर्व्हिस आहे ती 10 पैकी तू किती बोलशील? ओव्हरऑल 10 पैकी किती बोलत? तर नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चाललोय माझ्या गावी। चला, खूप मजा येणार आहे। एक्झॅक्ट म्हणजे मम्मीच्या गावी जाणार आहे आम्ही। तर तुम्ही चला, तुम्हाला दाखवतो काय ना काय ते। तर आता सकाळचे 6 वाजलेत आणि 6 वाजता आम्ही निघतोय। एक्झॅक्ट 6 ते 7 तास लागतील। वन डे रिटर्न आहे, एका दिवसात जाऊन रिटर्न यायचं जरा काम आहे। ठीक आहे, तर चला बघूया, खूप मजा येईल। एक्सप्रेसवेला हॉल्ट घ्यायची वेगळीच मजा आहे। आता ऐरोलीवरून टोटल डिस्टन्स जे आहे ते आपलं होतं 350 ते 400 किलोमीटर। आपल्याला जायचंय, लोणावळा क्रॉस केलाय आणि चला जाऊया। मला झोप लागली खूप, जसं की बघू शकता। काल रात्री पण मी 3ला झोपलो, एडिट करून ब्लॉग टाकला आणि हे सगळं आपलं चालू आहे सध्या। चला जाऊया। इथं हॉल्ट घेतलेलं जरा, इथं जास्त वेळ थांबू नाही शकत कारण की गाड्या बघताय तुम्ही काय स्पीडला आहेत। चला आता मी इकडे खाण्यासाठी थांबलोय, प्रणाम। हे एक चांगलं हॉटेल आहे, प्युअर व्हेज। वडापाव खात आहेत, मम्मीसाठी साबुदाणा वडा आणि मी मागवलाय ओनियन उत्तप्पा। चला आता आपण निघतोय, खूप लांब जायचंय अजूनही आपल्याला। नाही बोललं तरी 200 किलोमीटर आहे अजून इकडून। तर आता 2:30 वाजले, आम्ही हॉल्ट घेत आलेलो म्हणून वेळ लागला। ठीक आहे, चला। तर इकडे आपण आहोत। डुक्कर ऐ शपथ, हा मोठा डुक्कर आहे। पूर्ण खानदानासोबत आले नंतर। महाराष्ट्रामध्ये बरेच नामचीन हॉटेल आहे, त्याच्यामधलं एक आहे हॉटेल शौर्यवाडा, जो की नंबर 1 वर येतो। ज्याचे 11 शाखा आहेत, पुण्यामध्येच 5-6 शाखा आहेत त्यांच्या, आणि बाकीचे नाशिक वगैरे अशा बाकी बऱ्याच जागांवरती त्यांची शाखा आहे। तर आता आम्ही चाललोय उरळी कांचनच्या हॉटेल शौर्यवाड्याला, तिकडे जाऊया आणि त्याची चव बघूया। तर मी, मम्मी, पप्पा आम्ही जाणार आहे तिकडे, टेस्ट करू आणि तुम्हाला जेन्युइन रिव्ह्यू आम्ही देऊ जे काय आहे। तर आता इथं आम्ही CNG भरायला थांबलोय। अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत हॉटेल शौर्यवाडा। बाप रे, ही गाड्यांची गर्दी बघा, अजून त्या साईडला आहे। दहशत आहे। अरे वा, इथे कुत्तू कसा आहेस? चावणार नाही ना? मी तुम्हाला माझं जे जेन्युइन रिव्ह्यू आहे तेच देणार, घाबरू नका। ही गर्दी बिर्दी गाड्यांची मी घाबरणार नाही कोणाला, कळलं ना? जे काय ते जेन्युइन। हा जो एंट्रन्स आहे ना भावांनो, एक नंबर। ॲम्बियन्सला भाई तोड नाही। वरती बघा काय, वरती पण अवेलेबल आहे। वरती बसू ना, हवेशीर। खालचा जो ॲम्बियन्स आहे तो असा आहे। आता आम्ही चालू वरती, ॲम्बियन्स तर तोड आहे भाई। हा असा काय टॉप आहे यांचा, आणि असा इथून व्ह्यू भेटतो तुम्हाला। इथे गाड्या, आता पप्पा नॉनव्हेज मागवणार आहे आणि मी व्हेज मागवणार आहे। काय मागवतोय? मटन थाळी। मी एक व्हेज थाळी मागवतो, तू? मटन थाळी। मटन थाळीमध्ये काय काय असेल? त्यामध्ये बॉईल अंडा असतो, तर फ्राय मटन, इकडे बाजरी, इकडे ज्वारी। इकडे व्हेज थाळी आहे ना? मसाला पापड देख। किती वेळ लागेल आपल्याला ऑर्डर? 15 मिनिटं। तर आता डॉट मी ऑर्डर 9:30 वाजता दिली आहे। ठीक आहे, तर आता बघू, तो 15 मिनिटं बोललाय, 15 मिनिटात येते का ऑर्डर, आणि एक मसाला पापड येतो। आणि मला तो बोला की व्हेज थाली अवेलेबल आहे की नाही तुम्हाला सांगेल। आता पापड तर 2 मिनिटात आलाय मित्रांनो। कुंभाराला ही ऑर्डर 4 मिनिटात आली आहे, 4 मिनिटात, फक्त 4 मिनिटात ही ऑर्डर आली। 4 मिनिटात म्हणजे ऑर्डर आहे ना। आता मी व्हेजमध्ये बघतोय यांच्याकडे थाली अवेलेबल नाही आहे आज। पनीर लबाबदार भाजी, काय तंदूर रोटी आहे, दोन तंदूर रोटी। ठीक आहे, तवा चपाती कर 2। कशी वाटते टेस्ट तुम्हाला? एकदम भारी, बढिया, एकदम भारी। लवकर मिळालं। ही अशी थाली आहे ओव्हरऑल, तुम्ही बघू शकता। अंड, मटन आणि रस्सा आणि भाकरी। भात परत येणार आहे, अनलिमिटेड आहे नाही? मम्मी कसं वाटलं? काय आवडलं तुला याच्यात तिघांमधलं जास्त?
चला सक्सेसफुल आहे आतापर्यंत तरी आपली जर्नी सक्सेसफुल चालू आहे. मम्मी पप्पांना आवडलंय दोन्ही तर इझी. आता व्हेजवाला राहिलो मी. तुझ्या मटन थाळीपेक्षा फिक्कीच आहे. हां माझी मम्मी खूप भारी मटण बनवते पाहिजे. चला आता भेटतो थोड्या वेळाने तुम्हाला. चपाती पण नाही जाऊ दे रोटी करून टाकलेली. तुम्ही लवकर या कारण की अवेलेबिलिटी जी आहे. काय बोलता? मटन एक नंबर आहे फ्रेश. मी काय बोलतो मी मटण भारी असतं तुझ्या हातचं की हे भारी वाटलं? नाही स्वतःच्या हातचं तारीफ. बाहेर तुम्ही असा व्ह्यू बघू शकता हायवेच्या बरोबर एकदम टच. मला पनीर लबाबदारसाठी तो बोललो की 15 मिनिटं लागेल. ठीक आहे आपण टायमर लावलाय बरोबर. 35ला मी मागवलेलं. बघू किती वाजता. 10 मिनिटाच्या आतच येणार. हा 10च्या आतमध्ये त्याने मगाशी 4 मिनिटं दिले कारण की तो बोलला आमचे जे ग्रेव्हीज आहेत त्या रेडी असतात कारण की एवढी लोक येतात त्यांना माहिती जजमेंट असतं. ही ऑर्डर आली माझी 5 मिनिटं झाली. ही ऑर्डर खूप भारी सर्व्हिस एक नंबर. तुमच्यासोबत माझा रिव्ह्यू शेअर करतो. हां भाकर रोटी पाहिजे का तुला? मस्त आहे. जेन्युअन आहे भावना खूपच जेन्युअन आहे. टेस्ट खरंच खूप भारी. गरम गरम असे फ्लेवर नाही एकदम असे बस्ट होतात. तिखट जाणवतोय थोडासा असा गोडही जाणवतो हलकासा. मीठ बरोबर आहे मसाले बरोबर आहे उत्तम. चला आता आपल्याला हे संपवायचं आहे. टाइमलॅप्स बघा. ग्रेवी अरे उधर डाल यार तू भी क्या यार. ज्यादा ही हो गया मेरे को. रुक बस ज्यादा मत डाल. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जे पनीर आहे ते खूपच कडक आहे. जे काय म्हणजे खरं बोलायचं मी ठरवलं मी शपथ घेतली. थोडं कडक एकदम. मी 3 रोट्या खाल्ल्या आणि एवढी भाजी संपली. क्वांटिटीमध्ये ओके. तुम्हाला कशी वाटली क्वांटिटी? एकदम मस्त. पनीरमध्ये ना 19-20 झालं. मी त्यांनाही सांगितलं की ते विचारत होते फीडबॅक मागत होते की कसं वाटलं. मी त्यांना सांगितलं की पनीर एवढं कडक आहे. त्यांच्यासमोर असं दाबून दाखवलं पनीर. बघा हा पीस एवढा कडक आहे. एवढा दाबल्यानंतरही अजून तसाच आहे. बडी शेरों में छोटी बातें होते रहती. बाकी टेस्ट एक नंबर. टेस्ट या दोघांना आवडली मम्मीला आणि पप्पांना पण आवडली. अनलिमिटेड राईस आहे तो त्यातलाच मी राईस घेतला पाहिजे. ओव्हरऑल जेवण मस्त होतं भाई. फक्त ते पनीरचं थोडं अंदाज थोडा दाबलं. बाय द वे तुम्हाला मटनच्या थाळीमध्ये पीस हे जे आहेत 1 टाइम भेटणार. बाकी रस्सा आणि भाकरी वगैरे अनलिमिटेड. मम्मीचं पोट भरलं एकदम. हे पप्पांचं पोट भरलं का? 1 किलोमीटर चालत जाणार आता मम्मी. ते बघू शकता असं पूर्ण खाली असं. काही एवढा क्राऊड मॅनेज करणं इझी नाहीये. उसका चॅनल आहे. तू भी सॉरी क्यों? मैं ऐसे कर लिया था ना. अरे ठीक है रे सॉरी क्या बोलने का जो है. तू भी आना मांगते ना. गलती इंसान से ही होती है. त्याकडून जरा ग्रेव्ही अशी हे झाली होती तर ठीक आहे रे चालतं. एवढं तर होणार आता. एवढी सर्व्हिस मॅनेज करायची. मध्य प्रदेश. नाव काय? कुलदीप सिंग. तर एवढं आमचं आता बिल आलंय. तुम्ही बघू शकता याच्यात काय गोष्टी आहेत. मटन थाली 2 वॉटर बॉटल मसाला पापड पनीर लबाबदार 1 आणि याचे प्राइजेस जे तुम्ही बघू शकता. ठीक आहे रिजनेबल वाटलं. 3 लोक पोट भरून खातात. अनलिमिटेड गोष्ट आहे. प्राईसच्या जागेवर खूप भारी वाटतं. तुला ही प्राईस बरोबर आहे 1230. तुम्हाला काय वाटतं प्राइसिंगच्या बाबतीत? बरी आहे ना प्राइसिंग भाई जिंकलंय. ओके सो शॉर्ट आणि सिम्पल मी तुम्हाला सांगेल जी सर्व्हिस आहे ती 10 आउट ऑफ 100 आहे. जे ॲम्बियन्स आहे 10 आउट ऑफ 10 आहे. फक्त माझ्यासाठी माझा जो पनीर थोडा कडक होता तर त्याच्यासाठी मी 10 आउट ऑफ 8 बोलेल. जे काय मला खरं बोलायचं ते जे काय रिव्ह्यू आहे. मराठी माणूस एवढं एम्प्लॉयमेंट क्रिएट करतो भाई सोपं नाही आजच्या डेटला. मानलं भाई खूप भारी टेस्ट आणि 40 मिनिटात म्हणजे सगळं झालं आमचं. तुम्ही बिलीव्ह नाही करणार. बाकी मम्मी पप्पांना तर आवडलंच असेल सगळं काय. तुला कसं वाटलं सगळं? 10 पैकी तू किती बोलशील? 9 का ग? 1 का नाही दिला? असंच का? तुला तुझ्या हातचं मटण आवडतं म्हणून? मग तुम्ही ओव्हरऑल 10 पैकी किती बोलाल? 10 पैकी 10. 10 9 आणि माझ्याकडून पण 10 आहे. सगळ्या गोष्टींना 10 आहे. परत बोलतोय फक्त पनीरमुळे 10 पैकी 8 मी देणार जेवणाच्या बाबतीत. ठीक आहे आम्ही पनीर खाल्लं. चला हां तुम्ही मटण खाल्लं ना ते झालं. मी व्हेजमध्ये होतं ना. चला निघू आता मुंबईला. तर व्हिडिओला एंड करूया. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.